नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवक आरोग्य सेवक लेखी परीक्षा संदर्भात महत्त्वाची अशी एक नवीन अपडेट आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। सरळ सेवा भरतीच्या आणि झडपी भरतीच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला रोजच्या रोज चॅनलवर पाहण्यास मिळतील। सरळ सेवा भरतीच्या रोज नवीन जाहिराती पाहण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं। अपडेट पाहण्यापूर्वी झडपी भरतीच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या पदांसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही खरेदी करू शकता। आरोग्य सेवक आरोग्य सेविका या पदासाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक आहे। तसेच आरोग्य विभाग भरती 157 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक लेखीच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आहे। कारण असं आहे की 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नपत्रिकाचा यामध्ये समावेश आहे। पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर नक्कीच तुम्हाला फायदा होतो। आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट्स या नावाने असणाऱ्या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची 1975 प्रश्नांची तयारी होणार आहे आणि स्पेशल IBPSच्या पॅटर्नवर बनवण्यात आलेले हे पुस्तक आहे। त्याचप्रमाणे आरोग्य सेविका हे देखील पुस्तक IBPS पॅटर्नवर बनवण्यात आलेलं असून नक्कीच तुम्हाला या पुस्तकाचा लेखीसाठी उपयोग होईल। तसेच झडपी अंतर्गत जे ग्रामसेवक पद आहे या पदासाठी 101 प्रश्नपत्रिका संच, ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक खरेदी करू शकता। या पुस्तकामध्ये देखील 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या ग्रामसेवकच्या प्रश्नपत्रिका आहेत। या प्रश्नपत्रिका सोडवल्यावर लेखीचा पेपर जो असणार आहे तो खूप सोपा जाण्यास मदत होणार आहे। पेपरचं स्वरूप लक्षात येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बरेच प्रश्न जे आहेत ते वारंवार रिपीट होतात, त्या प्रश्नांचे मार्क तुम्हाला मिळू शकतात। तर ही पुस्तकं खरेदी करा, अभ्यास सुरू करा। ऑनलाईन मागवायचे असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत। तसेच महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर देखील तुम्हाला ही मिळणारी पुस्तकं आहेत, खरेदी करू शकता। आणखीन एक महत्त्वाची छोटीशी सूचना, तुम्ही टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल आपलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह सरळ सेवेच्या नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। या ठिकाणी पहा, भारतीय रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू झालेली आहे आणि या भरतीमध्ये फक्त शैक्षणिक पात्रता तुमची 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर अर्ज करू शकता। कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्यास देखील सुरुवात झालेली आहे। अशाच रोज नवीन भरतीच्या जाहिराती आणि भरती संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय असणार आहे चालू घडामोडी, आणि या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनल उपयुक्त असणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची जॉईन करा। तर पहा, झडपीच्या ज्या राहिलेल्या एक्झाम आहेत आरोग्य सेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक, तर या पदासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। लोकमत न्यूजपेपरला आलेली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांच्या मेगा भरतीतील पेसा कायद्यामुळे खीळ बसली आहे। दरम्यान मोठ्या संख्येने ही पदे रिक्त असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांतर्गत ग्रामीण आरोग्य सेवा जी आहे ती बाधित झालेली आहे। यावर पर्याय म्हणून रोजंदारीवर परिचारिका नियुक्त करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत, परंतु महिन्यातील केवळ 4च लसीकरण सत्राचे वेतन अदा करण्याच्या सूचनांमुळे आरोग्य केंद्राकडे कोणी फिरकणासे झालेले आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आरोग्य सेविकांच्या एकूण 244 तर आरोग्य सेवकांच्या 57 पदासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, दरम्यान पेसा कायद्याअंतर्गत या 2 पदांची भरती न्यायालयाच्या आदेशानुसार थांबवण्यात आली। दरम्यान सेवानिवृत्ती आणि पदोन्नतीमुळे आज घडीला जिल्ह्यातील 51 प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात आरोग्य सेवकांची 300 पेक्षा अधिक तर पदे रिक्त आहेत, तर आरोग्य सेविकांची 80च्या पेक्षा जास्त पदे आहेत। ही फक्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची अपडेट आहे। अशाच प्रमाणे मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेमध्ये जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे सर्वच ठिकाणी, आणि यामुळे जी आरोग्य सेवा आहे प्राथमिक आरोग्य सेवा जी आहे ती कुठेतरी बाधित होताना दिसत आहे। या ठिकाणी पाहू शकता, ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला होता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी। तर कशा प्रकारे कशाच्या माध्यमातून, तर या ठिकाणी पाहू शकता, ज्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
विकास मीना यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांनी ग्रामविकासाचे जे सचिव आहेत त्यांचं लक्ष वेधण्याचं काम केलेलं होतं. त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी एक विनंती केली होती की ज्या जिल्ह्यात पेसाचे उल्लंघन होणार नाही तेथे आरोग्यसेवक व आरोग्यसेविकांची भरती प्रक्रिया राबवण्यास हरकत नाही असे पत्राद्वारे त्यांनी कळवले होते. तर नॉन पेसा अंतर्गत असणाऱ्या भरती प्रक्रियेला सुरुवात करावी, नॉन पेसा अंतर्गत असणारी भरती सुरू करावी या संदर्भात या पत्राच्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली होती. परंतु या पत्रास पूर्णपणे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की दुर्लक्षित केलेलं आहे. सचिव स्तरावर या पत्राची दखल घेतलेली नाही. जवळपास 1 दशकानंतर रिक्त जागांसाठी भरती निघाली, त्यामुळे इच्छुकांनी भरभरून अर्ज केले होते आणि त्यानंतर अडथळ्यांची शर्यत पार करत परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या होत्या. मात्र आरोग्यसेवक आरोग्यसेविकाची भरती रखडलेली असून ती आता नेमकी कधी होईल हा प्रत्येक फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे. तर पहा, ही भरती रखडली असल्यामुळे रोजंदारीवरही येण्यास जिल्हा परिषदेमध्ये रोजंदारीवरही कामगार येण्यास या ठिकाणी कोणी तयार होत नाही. आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती देण्याचे आदेश आहेत. तर आचारसंहितेमुळे आता भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार नाही असे बोलले जाते. ऑगस्ट 2023मध्येच या मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार टप्प्याटप्प्याने अनेक पदांच्या परीक्षा झाल्या, काहींचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे सध्या आरोग्यसेवक व आरोग्यसेविका भरतीसाठी परीक्षा घ्यावी अशी मागणी होत आहे आणि यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करावी व आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती आदेश द्यावेत असे उमेदवारांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी पहा, आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठी लवकरात लवकर परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्याच माध्यमातून नाही तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देखील घेण्यात येत आहे. सरकारकडे पत्र देखील त्याप्रमाणे पाठवली जात आहेत. आपण पाहिलेलं होतं की स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या अधिकाऱ्यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच एक पत्र पाठवलेलं होतं आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी विनंती केलेली होती की आचारसंहितेदरम्यान या राहिलेल्या परीक्षा घ्याव्यात. परंतु त्या पत्राला देखील सकारात्मक जो रिप्लाय आहे किंवा सकारात्मकता त्या पत्रासंदर्भात दाखवली नाही. त्याचप्रमाणे आज देखील या अपडेटमध्ये सांगण्यात येत आहे की एक मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषदेच्या सचिवांना एक विनंती केलेली होती की त्यांनी आचारसंहितेदरम्यान या परीक्षा घेण्याचं नियोजन करावे, ज्या ठिकाणी नॉन पेसा अंतर्गत पदभरतीला कोठेही धोका पोचणार नाही, कोठेही बाधा होणार नाही, त्या प्रकारची भरती प्रक्रिया घेण्यात यावी. परंतु तिथंही त्यांना नकारात्मक जो रिस्पॉन्स आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती पाहण्यास मिळालेली आहे. सकारात्मक निर्णय सकारात्मकतेने त्या गोष्टीचा विचार केला गेला नाही. सचिव स्तरावर या पत्राचा विचार केला गेला नाही आणि नक्कीच हे पत्र दुर्लक्षित ठरलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, जी मागणी विद्यार्थ्यांची आहे की लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात, आचारसंहितेदरम्यान परीक्षा खरंच घेणं गरजेचं आहे. जर पेसांतर्गत भरती प्रक्रियेला वगळता ही भरती प्रक्रिया सुरू झाली तरी देखील विद्यार्थी खुश होतील आणि या परीक्षा लवकरात लवकर होण्याची गरज आहे. तर या परीक्षेसंदर्भात जी काही अपडेट असेल, जी माहिती असेल ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून कळवण्यास येणार आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी जॉईन जर झाला नसाल तर जॉईन व्हा. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.